गुड आफ्टरनून स्टुडंट्स. प्रॉब्लेम सेट 6मधले काही महत्त्वाचे प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा सरस्वती अकॅडमीमध्ये. 7वा प्रॉब्लेम आपण पाहतोय. त्यासाठी LHS वरून RHS आपण प्रूव्ह करणार आहेत. LHS दिलेलं आहे सेक्स रेस टू 6x मायनस टॅन रेस टू 6x. आता या ठिकाणी आपण याला क्यूबच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो. सेकचा स्क्वेअर एक्स त्याचा होल क्यूब मायनस टॅनचा स्क्वेअर एक्स त्याचा होल क्यूब. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला वापरता येईल. या पद्धतीनं सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स त्याचा होल क्यूब प्लस दॅट इज तुम्हाला आधी लिहून दाखवतो म्हणजे लक्षात येईल. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला 8थमध्ये तुम्ही पाहिलेला आहे. ए मायनस बी क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट ए मायनस बी. यालाच तुम्ही ए क्यूब प्लस 3ab स्क्वेअर प्लस 3a स्क्वेअर ab स्क्वेअर प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज करू शकता. त्याच्या थोडीशी वेगळी मांडणी या ठिकाणी केलेली आहे. आता बघा, ए मायनस बी क्यूब त्याच्यानंतर 3a म्हणजे सेक स्क्वेअर एक्स, बी म्हणजे टॅन स्क्वेअर एक्स इन ब्रॅकेट सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स. ओके, आता सेक स्क्वेअर एक्स आणि टॅन स्क्वेअर एक्स याचं मायनसमध्ये घेतलं तर आपण ते 1 क्यूब येतं. त्याचं उत्तर 1 म्हणून या ठिकाणी 1 क्यूब घ्यायला लागेल प्लस 3 सेक स्क्वेअर एक्स टॅन स्क्वेअर एक्स इंटूमध्ये, आणि त्याला उनिले सुद्धा 1च येणार कारण या दोघांचंही आन्सर येतं 1. त्याचं कारण लिहायचं आहे सेक स्क्वेअर एक्स बरोबर 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. त्यालाच तुम्ही लिहू शकता सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. ओके, तर आता पुढची स्टेप या ठिकाणी 1ला 1 3 सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स अशा पद्धतीनं आपलं RHS या ठिकाणी प्रूव्ह झालेलं. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. ओके, 8वा प्रॉब्लेम पाहूया आता. LHS या ठिकाणी आहे टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस 1. इथं रॅशलायझिंग फॅक्टरसुद्धा तुम्हाला करता येईल, रॅशलायझिंग डिनॉमिनेटर पण त्याऐवजी जर आपण दोन्ही बाजूला टॅन थीटाने मल्टिप्लाय केलं, टॅन थीटा इंटू टॅन थीटा अपॉन सेक थीटा प्लस 1 इंटू टॅन थीटा मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय टॅन थीटा. तुम्ही असं शॉर्टमध्ये लिहू नका, मी इथं लिहिलं आहे त्या पद्धतीनं. देअरफॉर टॅन थीटा आणि टॅन थीटा काय होईल, टॅन स्क्वेअर थीटा अपॉन ॲज इट इज सेक थीटा प्लस 1 इंटू टॅन थीटा. आता आपण टॅन स्क्वेअर थीटा लिहू शकतो सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. ही स्टेप ॲज इट इज, याच्यामध्ये आत्ताच आपल्याला बदल करायचा नाही. इंटू टॅन थीटा दॅट इजमध्ये लिहा 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. याच्यावरून आपण लिहिलं की सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा. आता सेक थीटा मायनस 1 सेक थीटा प्लस 1 आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानुसार याला चेंज करू शकतो. छेदामध्ये सेक थीटा प्लस 1 इंटू टॅन थीटा. आता या ठिकाणी सेक थीटा प्लस 1 आपोआप कॅन्सल होईल.
आणि या ठिकाणी अवच्छेदामध्ये असल्यामुळं सेक थीटा मायनस 1 अपॉन टॅन थीटा आणि हे तुमचं आहे RHS. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. हा सुद्धा छान प्रॉब्लेम होता. याला तुम्ही इथं सेक थीटा मायनस 1ने मल्टिप्लाय करून सुद्धा दोन्ही साईडला करू शकता. रॅशनलायझिंग द डिनॉमिनेटर असं म्हणतो आपण त्याला. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम 5व्या क्वेश्चनमधला 9वा. LHS आपल्याला दिलेला आहे टॅन क्यूब थीटा मायनस 1 आणि टॅन थीटा मायनस 1. तर या ठिकाणी आपण टॅन थीटा म्हणजे क्यूब आहे, होल क्यूब घेतलं तर या ठिकाणी टॅन थीटा मायनस 1 याला आपण टॅन क्यूब आणि 1 क्यूब यामध्ये रूपांतर केलं म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूबच्या फॉर्म्युल्यामध्ये. तर आपल्याला ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला यूज करावं लागेल. दॅट इजमध्ये मी तुम्हाला सांगतो पहिलेच. ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल, ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. ओके. सो टॅन थीटा मायनस 1 टॅन स्क्वेअर थीटा प्लस टॅन थीटा इंटू 1 म्हणजे टॅन थीटा आणि प्लस 1. ते या ठिकाणी हे साईन टॅन थीटा मायनस 1 तर हे कॅन्सल होतील. शिल्लक काय राहील, टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 त्याला एकत्र घेऊ आपण, कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटाचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, प्लस टॅन थीटा. यामध्ये थोडंसं सेपरेशन केलं तर तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे सेक स्क्वेअर थीटा प्लस टॅन थीटा. आणि इथं तुमचा दॅट इजमध्ये तुम्हाला सांगावं लागेल की सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. अशा पद्धतीने ही RHS प्रूव्ह होईल. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. गॉट इट. 5व्या क्वेश्चनमधला आता शेवटचा क्वेश्चन, हॉट्स क्वेश्चन आहे. हा प्रॉब्लेम आयडेंटिटी वापरून सुद्धा करता येतो आपल्याला, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. पण त्याच्यापेक्षा आपण आपली रेग्युलरची मेथड या ठिकाणी यूज करू. LHS घेऊया, त्या पद्धतीने करता येईल. साइन थीटा मायनस कॉस थीटा प्लस 1 अपॉन साइन थीटा प्लस कॉस थीटा मायनस 1. आपण काय करूया, प्रत्येक बाजूला या ठिकाणी आपल्याला कॉस थीटाने डिवाइड करायचं आहे. डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय कॉस थीटा. डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय कॉस थीटा. तुम्ही हे फुल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ओके. यामध्ये कॉस थीटा घेतला आपण. सो आता साइन थीटा अपॉन कॉस थीटा मायनस कॉस थीटा अपॉन कॉस थीटा प्लस 1 बाय कॉस थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा प्लस कॉस थीटा अपॉन साइन थीटा मायनस 1 अपॉन कॉस थीटा. जस्ट अ मिनिट. कॉस थीटा मायनस 1 अपॉन कॉस थीटा. आता आपण काय केलं, सर्व स्टेपला कॉस थीटाने डिवाइड केलं. आता काय काय कॅन्सल होऊ शकतं आणि काय काय त्याच्यामध्ये बदल होऊ शकतं ते पहा. सो साइन थीटा बाय कॉस थीटा येईल टॅन थीटा, कॉस थीटा होईल 1 आणि 1 बाय कॉस थीटा म्हणजे सेक थीटा. रेसिप्रोकल आहे सेक थीटा कॉस या ठिकाणी. इथं सेम टॅन थीटा प्लस इथं येईल 1 मायनस या ठिकाणी सेक थीटा. बरोबर. आता 1 1 आपण शेवटी घेऊ, सेक थीटा जवळ घेऊया.
टॅन थिटा प्लस सेक थिटा यामध्ये या ठिकाणी -1 टॅन थिटा मायनस सेक थिटा प्लस 1, कारण आपल्याला सेपरेटली याला सेक स्क्वेअर थिटा मायनस टेन स्क्वेअर थिटा टॅन स्क्वेअर थिटा 1 लिहिता येईल. तर बघा, टॅन थिटा प्लस सेक थिटा -1 वरची स्टेप ॲज इट इज, टॅन थिटा मायनस सेक थिटा ही स्टेप ॲज इट इज, फक्त प्लसच्या जागेवर आपण लिहू शकतो सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ओके, या पद्धतीनं. तर दॅट इजमध्ये तुम्ही लिहू शकता की सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके, तर आता या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा आहे, त्याचा तुम्हाला 1 दिले. ते आपण ॲज इट इज वरची स्टेप लिहा, परत काही बदल करण्याची गरज नाही. छेदामध्ये परत टॅन थिटा मायनस सेक थिटा आणि याला तुम्हाला स्क्वेअरमध्ये असल्यामुळं सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि एकदा लिहायला लागेल सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ही स्टेप एकच लक्षात ठेवा. तर वरती टॅन थिटा प्लस सेक थिटा -1, तर या ठिकाणी आपण लिहून घेतलं, बरोबर आहे. तर सेक थिटा मायनस टॅन थिटा त्या पद्धतीनं आपण लिहिलं. तर याला आपण कंसात या ठिकाणी घेऊ शकतो, कारण आपल्याला खाली कॅन्सल करायचं. इथं बघा, जर आपण मायनस बाहेर घेतलं तर इथं सेक थिटा मायनस टॅन थिटा होईल. जर सेक थिटा समोर घेतलं, कारण मायनस प्लस मायनस, सॉरी, या ठिकाणी ही मायनस सेक थिटा राहील आणि हे प्लस मायनस मायनस प्लस, फक्त चेंज केला आहे मी या स्टेपमध्ये, लक्षात असू दे. हा बदल इथं केलेला आहे. बाकी स्टेप ॲज इट इज सेक थिटा मायनस टॅन थिटा जे आपल्याला दिलं आहे, आणि इथं सेक थिटा मायनस टॅन थिटा. ओके, स्क्वेअर नाही आहेत या ठिकाणी, तर आपल्याला ते ए स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बीनुसार त्या ठिकाणी काय केलेलं आहे, चेंज केलेलं आहे. ओके, या पद्धतीनं. आता पुढच्या स्टेपला सेक थिटा मायनस टॅन थिटा हे काय होईल, या ठिकाणी कॅन्सल होईल, कारण प्लस सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि मायनस सेक थिटा मायनस टॅन थिटा या ठिकाणी काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. ओके, त्यासाठी वरची स्टेप ॲज इट इज राहणार आहे, टॅन थिटा प्लस सेक थिटा -1, आणि इथं हे कॅन्सल झाल्याच्या नंतर सेक थिटा मायनस टॅन थिटा, कारण इथं राहील -1, इथलं फक्त -1 कॉमन जर घेतलं आपण, हे कॉमन घेतल्यावर मध्ये राहतील -1 प्लस सेक थिटा प्लस टॅन थिटा. मग आता या ठिकाणी टॅन थिटा प्लस सेक थिटा याला आपण -1 लिहू शकतो, आणि सेक थिटा मायनस टॅन थिटा ही -1 इकडे नेलं आपण, तर टॅन थिटा प्लस सेक थिटा -1, ते पूर्ण स्टेप होऊन जाईल कॅन्सल, आणि वरील 1 सेक थिटा मायनस टॅन थिटा. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. थोडं वेगळ्या स्टेपनं सांगितलं आहे, काळजीपूर्वक बघा, एक ना एक स्टेप तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. कोणाला काही अंडरस्टँड नाही झालं तर कंप्लीट मला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशा पद्धतीनं हा एक महत्त्वाचा प्रॉब्लेम होता, LHS RHS प्रूव्ह झालेला आहे. काळजीपूर्वक पहा, लक्षात येईल. काही जर नाही लक्षात आलं कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवा. ओके, थँक्यू.